नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं कोकणातल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आम्ही आलो आहोत हर्दखळे गावामध्ये. हर्दखळे गाव, तालुका लांजा, मुख्य बाजारपेठ भांबेड. भांबेडपासून आतमध्ये एक 4-5 किलोमीटर अंतरावर सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेलं एक गाव हर्दखळे. आणि आजच्या दिवसाचं खास इथे येण्याचं प्रयोजन म्हणजे इथे चिखल नांगरणी स्पर्धा आहे बैलांची, ती बघायला आम्ही आलेलो आहोत. बरोबर आहे श्लोक. आणि जवळजवळ जत्रेचं स्वरूप आहे एकंदर वातावरण जे बघता. तर म्हटलं तुम्हाला दाखवूया कसं काय एकंदरीत वातावरण. फुल क्रेज आहे इथल्या लोकांमध्ये या स्पर्धेबद्दल. हे बघा, पॅव्हिलियनमध्ये बसून सगळ्या महिला वर्ग मॅच बघतायत. आणि इकडे शेतामध्ये चालू आहे नांगरणी. आमच्यावर आहे प्रवीण, परी, हे सगळे स्पर्धक आहेत. प्रवीण घेऊन आला आम्हाला इकडे आज, आणि परी पण आलेली आहे. त्यांची पण एक जोडी आहे इकडे. आणि जत्रा भर पावसाळ्यामध्ये जत्रा लागलेली आहे इकडे. पोटा पाण्याचे वांदे होऊ नयेत म्हणून कांदा भजी, बटाटे वडे, चायनीज. आणि श्लोक तर आमचा आल्यापासून वाट बघतोय चायनीजची. 15 नंबर चला. ही एकंदरीत बाजारपेठ आहे. दुकानं लागली आहेत सगळी. काय चिकन राईस? 19-32 खायचं का? चिकन राईस संडे स्पेशल. अच्छा, पॅटीस, वडापाव, चायनीज हां. त्याने चिकन केलं वाटतं. जेवण आलो आत्ताच. श्री नंदू नेहरू कांबळे ठेवले तुफान आणि पठार. यांचं नाव काय? चाचे, दाभोळ मध्ये प्रसिद्ध हॉटेल. अच्छा, दाभोळेमध्ये चाचे प्रत्येक हॉटेल दाभोळ मध्ये. हे दाभोळे साखरपा दाभोळ. तिथे कुठे आहे? चौकात आहे? बाजारपेठ हॉटेल आहे. बाजारपेठेमध्ये. ही बघा तुफान गर्दी जमलेली आहे शर्यत. 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 30 पर्यंतच्या जोडी मला गावठी गट. आपण जुंबू चक्राच्या 30 पर्यंत गावठी गट. खाली बघा, बघा चिखल बघत आहात तुम्ही. चिखल केलेलं दिसतं. तो चिखल आपल्याबद्दल आतापर्यंत पहिल्यावरती आई जुगाईचे हनुमान चढवणे 14-72 वरती आहे. 2 नंबरला भैरीभाऊ आणि प्रसन्न तुरळ 15-16. 3 नंबरला श्री दत्तसाई कंस्ट्रक्शन 15-53. 4 नंबर वरती शिवशंभो गव्हाणे 15-62. 5 नंबरला जयसाबा प्रसन्न पाडगाव 15-97. या ठिकाणी 7 नंबरला अनिल राजाराम शिंदे 16-31. 8 नंबर वरती रमाकांत गंगाराम वंदुरकर 18-6. 9 नंबर वरती 19-32 होरार महादेव. आणि मैदान लोड झालं 21-36 ला 10वा नंबर आई महालक्ष्मी उंडाळे. अठरा नंबर ही या ठिकाणी श्री राधाकृष्ण प्रसन्न गव्हाणे देवानी शिवा मैदानात आला. सोड पॅन्ट सोड चल. सुंदर अशी सुट्टी झाली. देवा शिवा आणि परंतु बाद झाला. समोरचे स्टेज समोर उभं राहिले. या इकडे, या मागे या सगळे या मागे. 25 ला भैरीभाऊ आणि प्रसन्न संगमेश्वर
चला जोडे उद्या चला गावठी गाठ 20 नंबर आहे ना 20 नंबर 20 नंबर येऊ द्या चला 20 नंबर उद्या 20 20 नंबर श्री धनी केदारी प्रसन्न अर्ध करे चला 20 नंबर यजमान जोडी येऊ दे लवकर. हॅलो शिवानंद शिवराम जाधव कृपया आपली प्रवेश भरणा करायची आहे त्याच्यानंतर गाडी पळवण्यात येईल. कडे 21 श्री धनी केदारी प्रसन्न हर्जकडे 22 श्री शिवानंद जाधव हर्जकडे 23 केदारी प्रसन्न रिंगणे 24 दाबूबाने सोळगाव 25 भैरीभवानी प्रसन्न धामापूर संगमेश्वर 26 आणि सुकाम दाभोळे 27 गोपाळ दोंडू गुडकर पन्हाळे 28 विकास आयरे बादल आणि सोन्या. या ठिकाणी 23 नंबरचा जोड आला रिंगणेचा अमोल गुराव. केदारली प्रसन्न रिंगणे बादल आणि सोन्या पुढे उभारलेले हातात बाटली या माग चिखल ना लक्ष दे. बादल आणि सोन्या काठी देणं पाठी वाढला नाही पाहिजे. हा बस 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 आता पांढरा उपाय बरोबर. सुंदर अशी सुट्टी झाली. विकास आयरे यांचा सास पळतोय या ठिकाणी बादल आणि सोन्याचा जोड पळतोय. परतान झाला अमोल गुरवचा कस लागला गती वाढली पाहिजे. अतिशय सुंदर अशी लढत 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 सोन्याने बादल 15-59 अतिशय सुंदर राजा आणि डॉन सुटला शुभम कांबळे परफवलीकरांच्या नेतृत्वात सुंदर जोड पळतोय. राजा किरण तत्पूर्वी पुढचे गावठी गटातील जोडी मालक 31 ते 40 आपण झुपाय घ्यायचे. 31 ते 40 जोडी मालक गावठी गट जोडी मालक 31 ते 40 वाले आपल्या जोड्या झुंपून घ्या. 31 ते कलिंगड आणि लंपी पळतोय. अतिशय सुंदर लंफ्याने कलिंगड ते जरा टाईट शर्यतीच्या निमित्ताने सन्मान होतोय. 19-22 19-22 पुढची गाडी येऊ दे. चला पुढची जोडी घ्या. 19 बरेच लावला. 31 ते 40 वाले जोड्या झुपून घ्या. 31 ते 40 गावठी गट गाडी सरळ लावा. पहिले लावा. इकडे इकडे इकडे. नाही वरच्याला सरळ लावा. बहिरीभावाने प्रसन्न दाभोळे कोबरा आणि रॉकेट ए समोरचे शूटिंग करणार. ओ काका छत्री हातात पाणी चालू करा. बबन गेरेकर आपण पाणी चालू करायचं आहे. रॉकेट आणि कोबरा रॉकेट बहला बा परशा घे तसाच घे. बाद आहे. पुढची चला पुढची जोडी उद्या चला 40 बस 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 पाठी घे. ह्याला जरा पांढऱ्याला पाठी घे. एक पाय पाठी घे. बस गाव. पाठी घ्या. पुढे घे जरा ती काठी बाजूला घे. काळा बैल जरा पुढे घे. हा बस बस
अतिशय सुंदर अशी सुट्टी झाली. अनिल सुखा दाभोळेकरांचा काजा आणि पांड्या पळतोय. बाद आहे. बाद झाली. पुढची जोडी उद्या. चला पुढची जोडी उद्या. चला पुढची जोडी घ्या सर. या ठिकाणी 20 नंबर श्री धनिकेत अली प्रसन्न हरदकळे, त्यानंतर 22 श्री शिवानंद जाधव हरदकळे, त्यानंतर 25 नंबर भैरीभाऊ प्रसन्न धामापूर संगमेश्वर, त्यानंतर 27 गोपाल सुरकर पन्नळे, 28 जुलै प्रसन्न वेळ, 29 नंबर कुमारी सानिका अनिल गुरव हरदकळे, 30 नंबर आई नवनाथ प्रसन्न देवदे, 31 आई शिवजाई तुकाराम लाड देवरू, 32 सोमेश्वर मार्लेश्वर अमोल गुरव अंगवली, 33 गावागुरव मार्लेश्वर, 34 शिवान प्रसन्न मठ आणि 35 श्रीदेव गुरुला प्रसन्न चिवडे मिळे. या जोडीमध्ये आपल्या जोड्या चोरी मैदानात करायचे. पाणी पण दिवस लागेल. असं जायला पाहिजे. पुढे मस्त टर्न मारला. थोडं असं वरून गेलं मस्त आहे. चांगली येणारी पर्यंत जायला पाहिजे. चांगले समोर उभारलेले स्टेशनच्या समोर शूटिंग करणार पावर आणि शंभू पावरचा असा सुटला पुन्हा एकदा अमोल गुराव तिथंच गोंडावरती, परंतु बाद झाला. चला घ्या पुढची जोडी घ्या. काय स्पर्धक बैल बघायला आलं. ते 2 गट असतात, एक गावठी बैलांची शर्यत आणि एक किल्लारी बैलांची शर्यत. आता शर्यतीचे जे व्हिडिओ बघितले ते गावठी बैलांचे होते. किल्लारी बैलांची शर्यत अजून चालू व्हायची आहे. ते बैल तुम्ही बघू शकाल इकडे. एक जबरदस्त आहेत, सजवलेले आहेत, शर्यतीसाठी तयार आहेत. इकडे शर्यतीच्या तयारीमध्ये आहेत काही लोक. हे किल्लारी बैल आहेत, त्यांची शर्यत एक वेगळीच असणार आहे. शर्यतीसाठी जास्त येतले त्यावर जे पळतात ना हां ते नाव. हा बघ कसं आहे, ज्यांच्या पाठीवर असं उंचवटा असतो ना ते किल्लारी बैल. सगळ्या बैलांच्या नसतं.
हा बघ कसला आहे बघ खतरनाक. घोडे कसे असायचे महाराजांच्या काळात, घोडे कसे असायचे तसे बैल आहे. बघ काय दिसतंय बघ. आपण तो त्यांच्या तसं तावडीत भेटला पाहिजे, शिंगाला लागला पाहिजे ना. वाघ्यावडे हे वाघ्यावडे चप्पल नसतात ना. काय मग मजा आली ना. ऊन होतं मग आता जरा कमी झालं. काय परी तू किती शर्यती बघितल्या आतापर्यंत? आधी बघितलेस का? या ठिकाणी श्री अर्ध्या गाड्या झालेस? इंद्र आणि निशाणाला मी पहिलीच बघितली. तुमची कधी येणार जोडी मग शर्यतीला? पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी ना. गब्बर पहिल्यांची नावं एक एक भारी भारी आहे इकडे. गब्बर आणि मित्राचा बावऱ्या. तुम्ही इथे आजूबाजूच्या गावात पण होतात शर्यती? तिकडे पण जातात? पार्किंग केलेलं आहे, कोणाच्या असेल काढून घ्यायचं आहे. आणि 96-26 नंबरची एक रिक्षा पार्किंग आहे ती काढून घ्या. बैलांना जायला अडचण निर्माण होतोय, त्वरित आपण त्या ठिकाणी जाऊन काढून घ्यायचं आहे. या ठिकाणी इंद्रा आणि निशान इंद्राचा सासपद अमल गुरा अतिशय सुंदर. बैल इंजोर्ड झाला आहे थोडासा, त्याच्यावर ट्रीटमेंट चालू आहे. ते क्रिकेटच्या मॅचमध्ये प्लेअर इंजोर्ड होतात. बैलाच्या पायामध्ये दगड अडकला आहे, ते पाया काठीने काढायचं, हात लावून देत नाही येतो. आहे का ना उगवलेला. शर्यत म्हटली की खायचं काम नाही. हे परी वाजलो. अतिशय सुंदर अशी सुट्टी झाली या मैदानाची. हे तिथेच बांधतात बैल मगाशी. जयमान खेळवली आणि लखन काय झालं, परतान झाला. सुंदर अशी गठी लागली पण पहिला बरोबर या ठिकाणी सुंदर अशी सुट्टी झाली आणि या ठिकाणी रबर आणि बाजी रबर मध्ये लढत चालू झाली. आणि त्याच्या माग या ठिकाणी बारीक कोसुमचा बारीकचं या ठिकाणी कौशल्य पण आलाय. सुंदर असा परतान झाला आणि पुन्हा गती लागली आणि बारीकचा एकच पडायला लागला. अतिशय सुंदर रबर. प्रियांश पंकज पवार तामाने राजापूर आपली जोडी पुढे आणायची आहे. 20 नंबर या ठिकाणी धनी केदाली प्रसन्न हरदकडे आणि बाळा प्रसन्न कारजारी. मंचुरियन ग्रेव्ही. बाबा ती पुढे तिथपर्यंत गेलं, झेंड्यापर्यंत त्यांना मागे काही सुंदर अशी सुट्टी झाली आणि तिथंच गोडावरती झाला. बरखंड्याचा परशु पुन्हा एकदा सज्ज करताना झाला आणि पुन्हा गती वाढायला पाहिजे असेल तर येऊ दे. अतिशय सुंदर या ठिकाणी शिवा डावीला शिवम शिवम शिवा आणि अमोल गुरुचा सुंदर असा पत्ता शिवा आणि शिवा. सन्मान्य समीरजी दुर्गर साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांच्या या ठिकाणी स्वतःवर या स्पर्धेच्या निमित्तानं आपण वेळात हे करून आला. शर्यती अर्धी झाल्या आहेत. गावठी बैलांच्या शर्यती झाल्या आहेत. किल्लारी बैलांची अर्धी झाली शर्यत आणि आम्ही निघालोय.
4 वाजलेत. सगळ्या शर्यती संपेपर्यंत 6 वाजतील. आतापर्यंत रेकॉर्ड बघितला तर साधारण 13 सेकंदाचा होता. आणि बैलांप्रमाणेच बैलांचे जे ड्रायव्हर आहेत त्यांचं सुद्धा स्किल खूप महत्त्वाचं आहे शर्यतीमध्ये. आणि पुढून जाऊन युटर्न मारून परत यायचं होतं, त्याच्यामध्ये बऱ्याच जणांचं पाऊल होत होतं. आणि इथे सेकंड चान्स नाही, एकदा बैल बाहेर गेला बॉर्डरच्या की बाद. त्यामुळे बऱ्याच जोड्या बादसुद्धा झाल्या. कठीण शर्यत आहे तशी, बैलांसाठी तर कठीण आहे आणि बैलांना ट्रेन करणं हे त्यांच्या मालकांसाठी पण खूप कठीण आहे. अशा शर्यती आता इथे जर आठवड्याला वेगवेगळ्या ठिकाणी होत असतात. कोकणातले जे बैलप्रेमी लोक आहेत, मंडळ आहे तिकडे, जशी क्रिकेटची मंडळं असतात तशी बैलगाडा शर्यत खेळणारी पण मंडळं आहेत. आणि गावच्या अर्थकारणाला सुद्धा बऱ्यापैकी चालना मिळाली या शर्यतीमुळे. बऱ्या गाड्या तुम्ही बघताय मागे उभे, भरपूर दुकानं लागलेली आहेत वेगवेगळ्या लोकांची. तेवढं पंचक्रोशीमधनं सगळ्या लोकांची उपस्थिती असते. महिला वर्गसुद्धा मोठ्या प्रमाणात आहे, वयस्कर बायकांपासून ते सगळ्या तरुणींपर्यंत. आम्ही गाडी लावली पुढे आणि आता गाडीपर्यंत आम्ही चालत चाललो. कशी वाटली तुम्हाला आजची शर्यत? मला कळवा. गावचं वातावरण, लोकांची लगबग, शर्यत आणि आजूबाजूला जमलेली सजलेली दुकानं, वेगवेगळ्या बैलांचे प्रकार आणि हा माहोल पावसाळ्यातला हिरवळीने दाटलेला माहोल. मागे सह्याद्रीचा डोंगर तुम्हाला दिसत असेल तर त्याच्यावर ढगजमा झाले. जबरदस्त वातावरण असतं गावाला पावसाळ्यामध्ये, त्याप्रमाणे आहे. आणि श्रावण महिना चालू आहे त्यामुळे अजूनच सदाबहार आहे वातावरण. तर सांगा नक्कीच तुमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते. आणि आता गाडी इकडे लावली आहे, इकडं आता आम्ही निघतोय. चला, बाय बाय.